चला, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये. चला पटापट जॉईन व्हा. आज आपल्याला भूमितीमधला अत्यंत महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, ज्याच्यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतात आणि आपण जे शिकवणार आहे त्याच्या बाहेरचा प्रश्न असणार नाही याची आपली गॅरंटी. ओके, तुम्हाला तर माहिती आहे आपला एकदम परफेक्ट असता कार्यक्रम, एकदम परफेक्ट सांगतो तुम्हाला, त्याच्या बाहेरचं काहीही असणार नाही याची आपली गॅरंटी आहे. त्यामुळे पटापट जॉईन होत चला. आज आपल्याला पाहायचंय परिमिती. काय पाहायचं बाळांनो? परिमिती हे चॅप्टर पाहायचं आपल्याला. चलो ओके, चलो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. तर बघा, चला परिमिती म्हणजे काय ते पाहूयात आपण. बघा, तुम्ही आकृत्या आपण पाहिल्या, वेगवेगळ्या आकृत्या आपण भौमितिक आकृत्या वेगवेगळ्या पाहिल्या. तुम्हाला भौमितिक आकृत्या शिकवताना मी एक गोष्ट महत्त्वाची शिकवली होती की भौमितिक आकृत्या म्हणजे काय असते, किंवा त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, षटकोन अशा ज्या आकृत्या पाहिल्या, याच्यामध्ये आपण बंदिस्त आकृत्या पाहिल्या. एक बंदिस्त नाव पाहिलं होतं बघा, बंदिस्त. बंदिस्तचा अर्थ काय होतो की सर्व बाजूंनी बंद असलेली, सर्व बाजूंनी बंद असलेली आकृती, सर्व बाजूंनी बंद असलेली आकृती. मग सर्व बाजूंनी बंद असलेली याचा अर्थ काय? तर बघा, समजा आपण एखादं वर्तुळ काढलं, हे काय सर्व बाजूंनी बंद आहे, याला रस्ता आहे का नाही, किंवा एखादा त्रिकोण काढला, बघा हे काय सगळीकडून बंद आहे. तुम्ही जर पाहिला असेल याला रस्ता आहे का कुठे मधात जायला नाही. अशा आकृत्यांना आपण काय म्हणत असतो? बंदिस्त आकृती म्हणत असतो. आणि मग काही काही आकृत्या अशा असतात बघा, ही अशीच आकृती आहे, आता ही बंदिस्त आहे का नाही, याच्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकता. रस्ता आहे तुम्हाला जायला, आहे ना, मोकळी आहे ही आकृती. कशी आहे? मोकळी. याच्यामध्ये जायला एंट्री करता येते. मग इकडे तुम्हाला एंट्री करता येईल का? याच्यामध्ये जायला तुम्हाला रस्ता आहे का? तर याच्यामध्ये जायला रस्ता नाही, तुम्ही मध्ये जाऊ शकत नाहीत. मग याला म्हणतो आपण बंदिस्त आकृती. काय म्हणतो याला? बंदिस्त आकृती असं म्हणत असतो आपण. मग आता आपल्याला जे परिमिती शिकायचंय, परिमिती हा शब्द जर तुम्ही पाहिला तर परी आणि मिती हे दोन शब्द याच्यामध्ये आहेत. मिती म्हणजे काय? तर मोजणी. बघा, शब्द आहे परिमिती. याच्यामध्ये बाळांनो दोन शब्द आहेत, दोन शब्द आहेत महत्वाचे. एक आहे परी. मग तुम्ही म्हणाल परी म्हणजे कोणती सर? ती का स्वप्नात येते परी ती, किंवा आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत परीच्या, आहे ना, परी ग परी येते का माझ्या घरी खेळायला, आहे ना, तर परी. चलो ओके. मग आता बघा, आणि दुसरा शब्द आहे मिती. परीचा अर्थ असतो, परी म्हणजे बाहेरील, आणि मितीचा अर्थ असतो मोजणे. बाहेरील मोजणे म्हणजे काय? तर जे आपण बंदिस्त आकृती म्हणून आता जे पाहिलं होतं, तर त्या बंदिस्त आकृतीच्या ज्या बाजू असतात, बाहेरील बाजू म्हणजे त्या बाजू, त्या बाजूंची मोजणी काय असते? बाजूंची मोजणी. मग बाजूंची मोजणी म्हणजे काय? तर पहा, कोणतीही एखादी जर बंदिस्त आकृती आपण घेतली, समजा आपण वर्तुळ घेतलं किंवा चौकोन घेतला, जे काय असेल ते. बघा, आपण एक चौकोन घेतला किंवा हा एक चौकोन घेतला, अशा पद्धतीने दोन चौकोन घेतले आपण. आता याच्यामध्ये बघा, हे आता आयत आहे, हे आयत आहे. ही जी बाजू आहे, ह्या ज्या बाजू आहेत बघा, बाजू, या बाजू ज्या आहेत बघा, ह्या कुठे आहेत? या आकृतीच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे आकृती याच्या आतमध्ये आहे सगळी. हे जे चौकोन काढलाय आपण, हा चौकोन काय आहे? म्हणजे समजा शेत असेल आपलं, शेताचा धुरा माहिती आहे तुम्हाला, वावर असते ना, वावराचा किंवा शेताचा धुरा, त्याला काही लोक मेर म्हणतात, काही लोक उशी म्हणतात, काही लोक जे काही म्हणत असतील आणखी वेगवेगळ्या भाषेत, तर त्याला आपण म्हणत असतो धुरा, है ना. हे बघा, माफ करा, थोडस सर्दी झालेली आहे 2 दिवसापासून. तर बघा, काय म्हणतो आपण याला? तर हा जो काठ असतो, याला आपण म्हणजे भूमितीच्या भाषेमध्ये किंवा आपल्या गणिताच्या भाषेमध्ये याला म्हणत असतो बाजू. काय म्हणतो याला आपण? बाजू असं म्हणत असतो. मग समजा आपण याला नाव दिलं ए, बी, सी आणि डी, तर आता याच्यात बाजू किती आहेत? मग 1 2 3 4. बघा, 1 2
3 4 अशा 4 बाजू आहेत त्याच्यामध्ये. ओके, चलो ठीक आहे. किती बाजू आहेत? 4 बाजू. मग आता AB ही एक बाजू आहे, अधिक BC ही एक बाजू आहे, अधिक CD ही एक बाजू आहे, अधिक AD ही एक बाजू आहे. किती बाजू झाल्या याला झाल्या 4 बाजू. किती बाजू झाल्या बाळांनो? 4 बाजू झाल्या. मग आता हे काय म्हणते? बाजूंची मोजणी. परिमिती म्हणजे काय? तर बाजूंची मोजणी. मग ह्या जेवढ्या बाजू आहेत, समजा याचं माप असेल 10 मीटर, याचं माप असेल 6 मीटर, तर मग काय करायचं? याचं माप किती येणार आहे? मग 6 मीटर येणार आहे, है ना. आणि याचं किती येणार आहे? 10 मीटर येणार आहे. मग आता पहा, AB 10 अधिक BC 6 अधिक CD 10 अधिक AD 6 आणि मग या सगळ्यांची काय होणार बेरीज? 10 आणि 6 16, 10 आणि 6 16, 16 आणि 16 32. मग 32 मीटर आलं. हे जे 32 मीटर आहे याला आपण म्हणत असतो बाळांनो परिमिती. या आकृतीची परिमिती झाली. काय झाली? या आकृतीची परिमिती. म्हणजे याचाच अर्थ काय? तर परिमिती म्हणजे काय? मग तर परिमिती म्हणजे एकदम सोपा आहे. परिमिती म्हणजे कोणतीही जी एखादी बंदिस्त आकृती असेल, कोणती पण असू द्या. मग एखादा समजा तुम्हाला त्रिकोण असेल असा दिलेला, मग याचं माप दिलं असेल 8 मीटर, याचं असेल 8 मीटर, हे असेल 10 मीटर, तर मग याला बाजू किती आहे? समजायला नाव दिलं आपण ABC आणि बंदिस्त आहे की नाही? तर बंदिस्त आहे. मग AB अधिक BC अधिक AC. मग AB किती आहे? तर 8 मीटर आहे, अधिक BC किती आहे? 10 मीटर आहे, अधिक AC किती आहे? तर 8 मीटर आहे. मग 10 आणि 8 18, 18 आणि 8 26 मीटर. मग हे काय झालं बाळांनो? तर हे झाली परिमिती. परिमिती म्हणजे काय? तर कोणत्याही एखाद्या बंदिस्त आकृतीच्या जितक्या बाजू असतील, है ना, जेवढ्या काय बाजू असतील त्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे काय असते? परिमिती असते. एकदम सोपं करून सांगितलं मी तुम्हाला. परिमितीचा अर्थ सुद्धा सांगितला. म्हणजे कोणती? फक्त आकृती कशी पाहिजे? बंदिस्त. नाही तर तुम्ही म्हणले अशी आकृती आहे आणि म्हणले काढायची परिमिती, निघेल का परिमिती? समजा तुम्ही हे मोजलं, हे 5 आहे, हे 5 आहे, हे 6 आहे, हे 4 आहे. तुम्ही म्हणले 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 5 20. होईल का? होणार नाही. परिमिती होणार नाही. काय असावं लागतं त्याला? बंदिस्त आकृती असावं लागतं, तर त्याची परिमिती निघते. नाही तर परिमिती निघणार नाही बाळांनो, एवढं लक्षात ठेवा. मग याला म्हणायचं परिमिती. परिमिती म्हणजे दुसरं तिसरं काही आहे का? काही नाही. फक्त आणि फक्त एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे काय असते? परिमिती. आता मी तुम्हाला त्याची व्याख्या लिहून देतो. पुस्तकामध्ये काय म्हणतात परिमितीला? काय बाबा, परिमितीची व्याख्या कशी केली तर ते पण सांगतो तुम्हाला. परिमिती म्हणजे काय? बघा, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापाची बेरीज म्हणजे परिमिती होय. पहा, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे परिमिती होय. कधी कधी असं सुद्धा म्हणतात की पहा, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज, म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती होय, असं सुद्धा म्हणतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे बाळांनो. दोन्ही आकृतींचा अर्थ एकच आहे. आता बघा, एक आकृती काढूयात आपण. समजा एखादी आकृती आहे, असं काहीतरी आपण चौकोन काढलाय किंवा काहीतरी म्हणा त्याला, है ना. एक चौकोन आहे आणि हे आता बंदिस्त आहे की नाही? तर हा बंदिस्त आहे. मग हे काय म्हणते? बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. त्याला बाजू किती आहेत बरं? A, B, C आणि D अशा 4 बाजू आहेत. मग ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल आणि ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल, किंवा आणखी कोणतीही आकृती घ्या. अशी तुम्ही कोणतीही आकृती जरी घेतली, समजा तुम्ही एखादी अशी आकृती घेतली,
हिला बाजू किती आहेत? मग 6 बाजू आहेत. मग ह्या सगळ्या 6 बाजू बघा, ही एक बाजू, 2 बाजू, त्यानंतर 3 बाजू, 4 बाजू, 5 बाजू, 6 बाजू. याचं माप असेल 4, 4, इथं 5 असेल, इथं 5 असेल, इथं 4 असेल, इथं 5 असेल किंवा 4 असेल. तर मग हे सगळं काय, या सगळ्या बाजूंची बेरीज करायची आपल्याला. काय करायचंय पहा, हे 4 आणि 4 8, 8 आणि 4 12 आणि 4 16, 16 आणि 10 26. मग हे झालं 26 मीटर किंवा सेंटीमीटर, जे काय माप दिलं असेल ते. तर अशी कोणतीही बंदिस्त आकृती असेल तर या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज, बाजू म्हणजे काय तर काठ, बाजू म्हणजे काय काठ, पक्क लक्षात ठेवायचं. बाजू म्हणजे काठ है ना, त्या आकृतीचा काठ किंवा कडा म्हणतो आपण याला है ना. तर कडा म्हणा किंवा काठ म्हणा, तर याची सगळ्यांची जी बेरीज असते त्यांच्या मापांची, त्याचं जे काय माप दिलेलं असेल त्या सर्व मापांची बेरीज म्हणजे काय असते, परिमिती असते. ओके, चलो ठीक आहे, कळालं. मी तुम्हाला परिमिती एकदम परफेक्ट समजून सांगितली. परिमिती काय असते इथं पण सांगितलं, त्यानंतर इथं पण सांगितलं, तुम्हाला व्याख्या लिहून दिली. आता बघा, आता सगळ्यात महत्वाचं आहे की परिमिती कशा कशाची काढावी लागते. आपल्याकडे साधारणतः कोणकोणते आकार असतात आणि त्यांची परिमिती निघू शकते. तर पहा, परिमितीमध्ये सगळ्यात पहिला आहे कमीत कमी बाजू असलेली बंदिस्त आकृती कोणती आपली. पहा प्रश्न काय म्हणतो मी, सगळ्यात कमी बाजू असलेली बंदिस्त आकृती कोणती. अशी कोणती आकृती तयार होईल की जिच्या कमीत कमी बाजू आहेत पण ती बंदिस्त होऊ शकते. कमीत कमी बाजू, तसं वर्तुळाला तर बाजूच नसते. वर्तुळाला बाजू आहे का? वर्तुळाला तर बाजूच नाहीये. पण कमीत कमी बाजू असलेली बंदिस्त आकृती म्हणजे काय असेल तर त्रिकोण असतं. कमीत कमी बाजू असतात. फक्त किती बाजू असतात? त्याला 3 बाजू असतात आणि 3 बाजूमध्येच काय असते, ते त्रिकोण आपण बंदिस्त करू शकतो 3 बाजूंमध्ये. म्हणून कमीत कमी 3 बाजू असलेली पहिली बंदिस्त आकृती म्हणजे काय, त्रिकोण. तर आपण पहिल्यांदा पाहूया त्रिकोणाची परिमिती. नंबर 1, त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोणाची परिमिती काय, सूत्र एकदम सोपं आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज करायची, बस संपला विषय. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. काय म्हणते, नोटिफिकेशन वर क्लिक केलाय का बघा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे काय असते, त्रिकोणाची परिमिती असते. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज किंवा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज सुद्धा म्हणू शकता तुम्ही. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची म्हणा हवं तर, बाजूंच्या क्लिक केलाय ना तुम्ही, ते बंद करायचं आणि आपला कोर्स ओपन करून तिकडनं जाऊ. लांबीची बेरीज बघा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय असते, त्रिकोणाची परिमिती असते. आता हे कसं बरं, त्रिकोणाची परिमिती आपण म्हटलो हे कसं नेमकं, तर पहा, त्रिकोण दिलेला आहे. कोर्स ओपन करायचा, कोर्स मध्ये लाईव्ह चालू असते, व्हॉट्सअप क्लिक करायचं. समजा एक त्रिकोण आहे, चलो ओके. या त्रिकोणामध्ये आता तुम्हाला बाजू दिलेली आहे. समजा ही बाजू आहे, ही ए, याला आपण नाव देऊ बी आणि याला नाव देऊ सी. चलो ओके, ठीक आहे. ए बी दिलेली आहे समजा 10 मीटर, हे दिलेली आहे 10 मीटर आणि हे दिलेली आहे 8 मीटर. चलो ओके, अशा प्रकारचा त्रिकोण आहे. असं समजा समद्विभुज त्रिकोण आहे तो. ओके, दोन बाजू समान असतील तर आपण त्याला कोणता त्रिकोण म्हणतो, समद्विभुज त्रिकोण म्हणतो. चलो ओके, ठीक आहे. हा त्रिकोणाचा पाया असतो खालचा, माहिती आहे तुम्हाला. हा त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो. आपल्याकडे हा त्रिकोण आला. आता याने काय सांगितलंय, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय, त्रिकोणाची परिमिती आहे. मग आता तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज कशी काढणार आपण, तर पहा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे 3 बाजू आहेत. त्रिकोणाच्या 3 बाजू पहा, त्रिकोणाची परिमिती बरोबर पहा काय म्हणते, तिन्ही बाजूंची लांबी, तिन्ही बाजूंची लांबी काय, तिन्ही बाजूंची लांबी. मग कसं करणार बरं आपण तिन्ही बाजूची लांबी. पहिली बाजू आली आहे समजा ए बी अधिक दुसरी बाजू काय बी सी अधिक तिसरी बाजू काय बी सी. ओके, मग ए बी किती आहे, ए बी आहे 10 अधिक बी सी किती आहे 8 अधिक ए सी किती आहे, सॉरी बी सी दोन आहे, ए सी किती आहे 10.
मग आता पहा बरं, याची बेरीज करायची आपली. 10 आणि 10 20 आणि 8 28. किती आली? 28 मीटर. ओके, 28 मीटर आलं. इथं मीटर मध्ये दिलं म्हणून आपण काय केलं, उत्तर मीटर मध्ये लिहिलं. बघा, त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज. मग तिन्ही जेवढ्या काही बाजू दिल्या असतील त्याची बेरीज. आता हे गणित आपल्याला कळालं, लक्षात आलं. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. मग त्रिकोण कसाही असो, वेगवेगळा त्रिकोण असू शकते. समजा जर एखादा त्रिकोण वेगळा असेल, आता बघा एक त्रिकोण काढला मी, एक त्रिकोण काढला, असा त्रिकोण काढलाय. मग याच्यामध्ये ही बाजू असेल समजा 6, ही बाजू असेल 8 सेंटीमीटर, ही बाजू असेल 10 सेंटीमीटर, अशी वेगवेगळी एखादी बाजू असेल, किंवा ही बाजू असेल 7 सेंटीमीटर, जी काय असेल ते अशा पद्धतीनं. मग आता 6, 7, 8 या त्रिकोणाची आपल्याला काय काढा म्हणले, परिमिती. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, की परिमिती काढत असताना त्रिकोणाची जी परिमिती काढतोय आपण, त्रिकोणाची परिमिती, तर ही परिमिती काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की परिमितीमध्ये आपल्याला त्रिकोणामध्ये किती गोष्टी लागणार. त्रिकोणाची परिमिती हा एक शब्द आहे, त्याच्यानंतर त्याच्यात 3 बाजू आहेत. ओके, आता बघा, सिंपल करून सांगतो मी तुम्हाला एकदम साध्या पद्धतीनं. परफेक्ट म्हणजे परफेक्ट सांगतो मला, तुम्ही फक्त लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, टेन्शन घेऊ नका. ओके, चलो. आता लक्ष द्या. बघा काय काढायचं आपल्याला, त्रिकोणाची परिमिती. आता पहा, त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, तिन्ही बाजूंची लांबी. चलो ओके, ठीक आहे. मग त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची लांबी. मग बरोबर 3 बाजू कोणत्या आहेत, समजा याला नाव दिलं आपण ABC. काय नाव दिलं, A, B आणि C असं नाव दिले बाळांनो. तर पहा, AB बरोबर किती आहे, AB अधिक BC अधिक AC. AB बरोबर आहे 6, BC बरोबर आहे 7 आणि AC बरोबर आहे 8. चलो मग काय झालं, पायाची केली आपण बेरीज. 6 6 12 13, 13 आणि 8 21 सेंटीमीटर मध्ये असेल तर CM. चलो ओके, असं समजा CM मध्ये दिले म्हणून CM. मग पहा, त्रिकोणाची परिमिती बरोबर किती आली, 21 सेंटीमीटर आली बाळांनो. चलो ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की इथे एकूण किती गोष्टी आहेत, ही एक गोष्ट आहे. आणि म्हणजे समजा ही त्रिकोणाची परिमिती म्हणलं तर ही एक गोष्ट आहे, त्यानंतर ही 2, ही 3 आणि ही 4. एकूण याच्यामध्ये किती गोष्टी आपल्याला सूत्रामध्ये, एकूण किती गोष्टी दिल्यात, 4 बाबी दिलेल्या आहेत. किती बाबी दिलेल्या आहेत, 4 बाबी. 4 घटक आहेत. 4 बाबी म्हणा, 4 घटक म्हणा, काही पण म्हणा, 4 घटक दिले आहेत. किती घटक दिले आहेत, 4 घटक. या 4 पैकी कोणतेही 3 घटक आपल्याला दिले असतील तर चौथा घटक काढता येतो. आता तुम्ही म्हणसाल हे कसं, पहा, एकूण घटक किती दिले, त्रिकोणाची परिमिती दिले, AB दिले, BC दिले आणि AC दिले, म्हणजे 3 बाजू दिल्यात. म्हणजे एकूण घटक किती दिलेत आपल्याला त्रिकोणाच्या परिमितीमध्ये, 4 दिलेत बाळांनो. मग आता पहा, याच्यामधलं कोणतेही 3 दिले की तुम्हाला बाकीचे काढता येते. समजा आपल्याला त्रिकोणाची परिमितीच दिलेली, त्यांनी किती दिलेली आहे, त्रिकोणाची परिमिती किती दिली आपली, 21 सेंटीमीटर. पहा, आपलं सूत्र आहे त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. आता समजा आपल्याला त्रिकोणाची परिमितीच दिलेली त्यांनी 21 सेंटीमीटर बरोबर. आपल्याला काय केलं, 21 दिले आणि हा पाया दिलाच नाही, 7 सेंटीमीटर वाला पाया दिलाच नाही. मग आपण काय करणार, AB अधिक BC अधिक AC. चलो ओके, ठीक आहे. मग हे किती दिले आपल्याला, 21 दिले बरोबर आहे. मग आता तिकडे पहा, AB किती दिलेले, 6 अधिक BC दिले का नाही, X अधिक AC दिले का, दिले 8 आणि इकडे परिमिती आपल्याला देऊन ठेवली आहे 21. आता बघा, आपल्याकडे एक गोष्ट दिलेली नाही, कोणची, ही X दिलेली नाही. म्हणजे कोणती दिलेली नाही, BC दिलेली नाही. काय दिलेलं नाही, BC दिलेलं नाही. मग आपण हे गणित कसं सोडवणार, ते एकदम सोपं आहे बाळांनो. मी तुम्हाला बॉडमास शिकवलेलं आहे ना, बॉडमास आणि समीकरण, एकचल समीकरण, ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्यात. मग समीकरण करत असताना बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जाताना काय होतं हे सगळं माहिती आहे. मग आता हे 21 जशाला तसे बरोबर काय होईल, हे 6 आणि 8 किती झाले, 8 आणि 6 14 अधिक हे X जशाला तसे. आता हे 21 जशाला तसे राहतील. 14 बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे, त्याला डावीकडे येताना काय होईल, ते वजा होईल, वजा 14 आणि बरोबर इकडे काय राहील, X जशाला तसा राहील. मग आता पहा, X जशाला तसा आणि 21 मधून 14 गेले, किती उरले, 7 उरले. X बरोबर काय आलं बाळांनो, 7 बरोबर X म्हणजेच काय, X बरोबर 7. म्हणजे आपल्याला या 7 ची किंमत निघाली. ही तर BC ची किंमत निघाली, किती आली, 7 सेंटीमीटर. कळालं. म्हणजे जेव्हा एखादा आपण जेव्हा सूत्र पाहतो, त्या सूत्रामधून
आपल्याला फक्त काय शिकवलेलं राहते, त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज, त्रिकोणाची परिमितीच काढता येते. पण परिमिती दिलेली असताना बाजू कशी काढायची, तर ते पण मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीनं समजा जर बाजू दिलेली नसेल, म्हणजे एकूण 4 गोष्टी आहेत, या 4 घटकापैकी कोणतेही 3 घटक दिले तर बाकीचा उरलेला जो घटक आहे तो आपल्याला काढता येतो. आता समजा कधी कधी काय करतील ते, ही बाजू देणार नाहीत आपल्याला, मग सेम आपण तसंच करायचं. समजा आपल्याला एसी दिलं नाही, मग काय होणार आहे, सेम टू सेम त्रिकोणाची परिमिती बरोबर ए बी अधिक बी सी अधिक ए सी. मग आता परिमितीच देऊन टाकली त्यांनी, परिमिती किती आहे 21 दिलेली आहे, परिमिती 21 दिलेली आहे. मग ए बी किती आहे 6 अधिक बी सी किती आहे 7 अधिक ए सी किती आहे तर माहित नाही x. मग हे 21 जशाला तसे 6 6 12 आणि 13 अधिक x. मग हे 21 जशाला तसे इकडचे 13 बरोबरच्या चिन्हाच्या इकडे येताना काय होतील, वजा होतील, 13 बरोबर x. आता 21 मधून 13 गेले, किती उरले 8 उरले, किती उरले, हा 8 उरले ना, 14 आणि 7 21, हो 8 उरले. तर x बरोबर किती आलं 8 झालं. मग आपलं उत्तर काढले का नाही आपण, याची किती आली मग 8 सेंटीमीटर आलं, 8 सेंटीमीटर. मग अशा पद्धतीनं आपण एका सूत्राचा वापर करून त्या सूत्रामध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यातल्या या सूत्रामध्ये एकूण घटक किती आहेत 4, 4 पैकी कोणताही एक घटक काढून टाकला आणि 3 घटक दिले तर चौथा घटक आपल्याला काढता येतो बाळांनो. याला म्हणायचं परफेक्ट परिमितीचं सूत्र वापरणं. परफेक्ट कसं, परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही हे सूत्र वापरू शकता. याला म्हणतो आपण त्रिकोणाची परिमिती असं म्हणत असतो. काय म्हणतो बाळांनो, त्रिकोणाची परिमिती. कळालं तुम्हाला. आता पाहूया पुढचं, कशाची, आयताची परिमिती. आयत पहा, आयताची, मी तुम्हाला आयत शिकवलेला आहे. ओके, आयत तुम्हाला एकदम परफेक्ट शिकवलेला आहे. आयताची परिमिती आपल्याला शिकायची. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर आयताची परिमितीमध्ये तुम्हाला आयत म्हणजे काय माहित आहे. आयत म्हणजे असा चौकोन असतो ज्याच्या समोरासमोरच्या 2 बाजू समान असतात. म्हणजे समोरासमोरच्या बाजू काय असतात, समान असतात. ओके, म्हणजे 2, एकूण आयताला बाजू किती असतात 4, एकूण आयताला बाजू किती आहेत 4 पैकी समोरासमोरच्या ज्या 2 असतात त्या कशा असतात, समान असतात. त्याला आपण आयत असं म्हणत असतो. मग पहा आयताची परिमिती काय आहे, नेमकं सूत्र काय आहे. तर पहा सूत्र तुम्हाला सांगतो पहिले. आयताची परिमिती बरोबर, पहा आयताची परिमिती बरोबर काय आहे बरं. आयताची परिमिती सोपी आहे, काहीच नाही. तुम्हाला मी सूत्र सांगतो, एकदम बढिया सुंदर तुमच्या लक्षात येईल. पहा 2 म्हणजे याचं सूत्र 2 प्रकारे लिहितात बरं का. म्हणजे तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. कोणी कोणी असं लिहितं, कोणी कोणी या सूत्राला असं लिहितं, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. कोणी कोणी असंही लिहितं. कधी कधी या सूत्राला कोणी असं लिहितं, 2 गुणिला कंसात लांबी अधिक रुंदी असं सुद्धा लिहितात. तर याला 3 प्रकारे लिहिल्या जाते. हे सगळं काय, आयताची परिमिती, आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर अशा 3 प्रकारे हे सूत्र लिहिले जाते. बघा हे 1, हे 2 आणि हे 3. पण या तिन्हीचाही अर्थ एकच होतो, तो म्हणजे फुल अँड फायनल आपण लक्षात ठेवायचा. याचं नेमकं म्हणणं काय बाबा, तर आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर आपण लक्षात ठेवायचं परफेक्ट 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे सूत्र आपण लक्षात घेणार आहोत. आणि या सूत्रानुसार आपण काय करणार आहोत बाळांनो, हे सगळे उदाहरणं या सूत्रानुसार आपण सोडवणार आहोत. ओके, चलो ठीक आहे. हे सूत्र आपण परफेक्ट लक्षात ठेवायचं, हे जे मी सगळ्यात शेवटी लिहून दिले. चलो ओके, तर हे सूत्र तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवणार. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. याचं जर आपण विश्लेषण केलं तर काय असते माहिती आहे का, हे येते. म्हणजे समजा इथं जे काय असेल 2 ने याला गुणायचं 2 ने याला गुणायचं, म्हणजे याचंच विश्लेषण इथं आहे किंवा याची जी सोडवणूक आहे, हे जे सोडवलं आपण तर त्याचाच अर्थ असा निघतो. हे सोडवल्यानंतर याचा अर्थ असा निघतो
किंवा हे जे आहे याचाच अर्थ असा आहे की 2 कंसात आणि 2 मध्ये चिन्ह नाही म्हणून गुणिले आहे. म्हणून हे कोणी कोणी लिहिण्याची पद्धत कोणाकोणाची वेगळी असते सूत्राची, पण सगळ्यात सोपं सूत्र आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे सूत्र परफेक्ट तुम्ही लक्षात ठेवायचं. हे आपलं फायनल सूत्र आहे. आता बघा 2 कंसात लांबी अधिक रुंदी लिहिली, मग या सूत्राचा वापर कसा करायचा ते पण सांगतो तुम्हाला. एकदम सोपं. बघा समजा आपल्याकडे हा आयत आहे, हा काय आयत, ओके. याला नाव देऊ आपण. याचं नाव आहे ए बी सी आणि डी असं याचं नाव आहे. ए बी सी डी याचं काय नाव आहे. आता याच्यामधली ए बी जी बाजू आहे ती आहे 10 मीटर आणि बी सी बाजू किंवा एडी बाजू कोणती पण एक बाजू धरा. समजा बी सी एडी धरली तुम्ही तर ही आहे 8 मीटर असं धरून चला. मग आता पहा, ज्या बाजूची जी बाजू जास्त मापाची असते तिला आपण लांबी म्हणतो. मग याच्यामध्ये लांबी कोणती आली बरं? लांबी आली ए बी, आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की समोरासमोरच्या बाजू समांतर असतात. ए बी व डी सी ही काय लांबी आहे. मग रुंदी काय आली याची रुंदी आहे बघा, याची रुंदी आहे ए डी व बी सी, या रुंदी आहेत. म्हणजे ही 10 मीटर आहे म्हणून ही सुद्धा 10 मीटर असणार. ही 8 मीटर आहे म्हणून इकडे ही सुद्धा किती असणार? 8 मीटर असणार. आता हे जे सूत्र तयार झालं, आपण काय सांगितलं, कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते? सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते? तर तिची परिमिती असते. मग याची परिमिती काढायची म्हणल्यावर काय करणार आपण? समजा आयताची परिमिती बरोबर काय निघणार बरं पहा, ए बी अधिक बी सी अधिक डी सी अधिक ए डी. मग आता पहा, ए बी किती आहे? ए बी आहे 10 मीटर अधिक बी सी किती आहे? 8 मीटर अधिक डी सी किती आहे? 10 मीटर अधिक ए डी किती आहे? 8 मीटर. तुम्ही म्हणसाल सर आपण तर इकडे सूत्र लिहून घेतलं, मग हे सूत्र कसं? तर हे सूत्र कसं तयार झालं ते मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, आपण हे सगळं लिहून घेतलं. मग आता याच्यामध्ये पहा, हे 10 किती वेळा आलं? 2 वेळा. म्हणजे पहा 10 अधिक 10 किती वेळा आलं रे बाबांनो? 2 वेळा आलं. अधिक हे 8 आणि हे 8 किती वेळा आलं? 2 वेळा आलं. 8 अधिक 8 किती वेळा आलं? 2 वेळा आलं. मग आता आपण याचं काय करणार? 10 आणि 10 20 अधिक 8 आणि 8 16. मग आता या दोघांची जर बेरीज केली आपण तर 16 आणि 20 किती झाले? 36 झाले बाळांनो. किती झाले? 36. हे आपलं उत्तर आलं. मग आता आपण इथं काय केलं की लांबी 2 वेळा मोजली. पहा लक्षात घ्या, काय केलं आपण? लांबी किती वेळा मोजली? लांबी मोजली 2 वेळा. आणि रुंदी किती वेळा मोजली? रुंदी मोजली 2 वेळा. पण आपल्याला आकृतीमध्ये देताना अशी आकृती देत नाहीत. आपल्याला फक्त काय देतात? तिथं फक्त एवढं देतात की सोबतचा आयत आहे, त्या आयताची लांबी 10 मीटर आहे, लांबी 10 मीटर व रुंदी काय आहे? 8 मीटर. एवढंच गणित देतात. मग आपल्याला एवढ्यावरून गणित सोडवायचं असतं. लांबी 10 आणि रुंदी 10. मग 2दा लांबी घेण्यापेक्षा आणि 2दा रुंदी घेण्यापेक्षा आपण त्याचं सूत्र काय तयार केलं? आपण त्याचं सूत्र तयार केलं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. याचा अर्थ काय असते? 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे काय? तर 2 कंसात लांबी काय दिलेली आहे? 10 मीटर अधिक रुंदी काय दिलेली आहे? 8 मीटर. मग 10 आणि 8 जर दिला असेल तर 2 गुणिला 10 अधिक 2 गुणिला 8, 10 दोन्ही 20 आणि 8 दोन्ही 16. बघा हे 20 आणि 16 आलं की नाही? बघा 20 आणि 16 आलं की नाही? इथं हे बरोबर आलं, इथं हे सूत्रामध्ये टाकल्यावर हे बरोबर आलं. चलो ओके ठीक आहे. म्हणून आपण काय केलं की हे असं न करता 10 अधिक 10 20 अधिक 20 हे असा सगळा कुटाणा न करता आपण काय केलं? डायरेक्ट सूत्र वापरलं. कळालं? काय सांगितलं मी तुम्हाला की हे जे आहे, हे जे 4 बाजूंची बेरीज केली ती सेम टू सेम होणार. इकडे बघा, इथं सांगतो तुम्हाला, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं सूत्र घ्या म्हणलं होतं मी. चलो ओके. मग हे 2 जशाला तसं ठेवलं बरोबर. लांबी किती आहे? लांबी दिलेली आहे 10. बघा ही 10 अधिक रुंदी दिलेली आहे 8, जशाला तशी घेतली. याचा काय अर्थ असतो? 2 गुणिले 10 अधिक 2 गुणिले 8. मग 10 दोन्ही 20 अधिक 8 दोन्ही 16. पहा आलं 20 आणि 16 20 आणि 16. आणि त्याच्यानंतर मग काय निघते? डायरेक्ट 20 आणि 16 किती झालं? 36. 20 आणि 16 किती झालं? 36. तर हे अशा पद्धतीनं असतं. म्हणून आपण त्याला काय करत असतो? असं सूत्रामध्ये कन्वर्ट केलं. आता याच्याहून सोपं आणखी काय करता येईल? तर पहा हे 36 आलतच, पण आपण 2 जशाला तसे ठेवले, अधिक कंस सोडून घेत असतो आपण. बरोबर आहे? कंस सोडून जर घेतला तर 10 अधिक 8 किती झाले? 18. आणि मग
2 मध्ये आणि कंसामध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हणून काय गुणाकाराचं चिन्ह असते. मग 18 दोन्ही किती झाले 36 झालं आपलं 36 मीटर आलं आपलं 36 आलं. तर अशा पद्धतीने आपण काय करत असतो बाळांनो परिमितीचं सूत्र वापरत असतो. आयताच्या परिमितीचं अशा पद्धतीने आपण सूत्र वापरू शकतो. आता याच्यावर प्रश्न कसा असतो आणि तो किती पद्धतीने सोडवता येते ते मी तुम्हाला सांगणार आहे. कळाली आयताची परिमिती काय आहे ते एकदम सोपं आहे. आयताची परिमिती म्हणजे काय तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं हे सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी एवढं फक्त लक्षात ठेवायचं बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता चला परत पुढचा प्रश्न बघा. समजा तुम्हाला आयात दिलेला आहे. हा एक आयात आहे. ओके याची तुम्हाला लांबी रुंदी सुद्धा दिलेली आहे. बघा हे आयात आहे ABCD नावाचा आयात आहे. याची लांबी तुम्हाला दिली लांबी 20 मीटर आणि रुंदी दिली 8 मीटर आणि म्हणले तुम्हाला याची परिमिती काढा. परिमिती काढा. चलो ओके ठीक आहे. हे दिले तुम्हाला गणित. परिमिती काढायची तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं काय लांबी आणि रुंदी दिली किंवा इथंच समजा असं समजून घ्या. इथं लिहिलं आपण 20 मीटर इथे लिहिलं आपण 8 मीटर. चलो ओके ठीक आहे. आणि आपल्याला म्हणलंय परिमिती काढा. काय काढायची परिमिती काढा. आता बघा परत लक्षात घ्या महत्वाचं सांगतोय मी हे अत्यंत महत्वाचं आहे जे कोणी सांगत नाही. काय काढायची आपल्याला परिमिती. ओके चला ठीक आहे परिमिती काढूयात. आता पहा सूत्र काय आपलं आपलं सूत्र आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं आपलं सूत्र आहे. मग आता पहा 2 जशाला तसे लिहिले. लांबी काय दिली 20 अधिक रुंदी काय दिली 8. मग पहा 2 जशाला तसे कंस सोडून घ्या 20 आणि 8 28 झाली. चलो ओके. मग आता 2 कंसातून बाहेर काढले की गुणाकारात येणार हे 28. 28 दोन्ही किती झाले तर 56. किती झाली 56 मीटर आली आपली लांबी. ओके सॉरी काय आली आयताची परिमिती बरोबर 56 मीटर. मग आपण काय लिहिणार आयत ABCD ची परिमिती बरोबर किती आली 56 मीटर. चलो ओके हे झालं. पहिली गोष्ट तुम्हाला कळाली. आयताची परिमिती वगैरे आपण सगळं काढलं. कशावरून काढलं दिलेल्या मापावरून काढलं. पण आता कधी कधी काय करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची. आयताची परिमिती म्हणलं की आपल्याला याच्यामध्ये पहा किती गोष्टी दिल्यात. पहिली गोष्ट दिली आयताची परिमिती ही नंबर 1 ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिली लांबी हे नंबर 2 आणि त्याच्यानंतर आपल्याला दिले रुंदी हे नंबर 3. आयताच्या परिमितीमध्ये महत्वाच्या किती गोष्टी दिल्यात तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या दिल्यात. किती गोष्टी दिल्यात 3 गोष्टी. कोणकोणत्या तर एक दिली परिमिती दुसरी दिली लांबी तिसरी दिली रुंदी. 3 गोष्टी. आता या 3 पैकी कोणत्याही 2 दिल्या तर तिसरी गोष्ट आपल्याला काढता येते बाळांनो. कोणत्याही 2 देऊ दे. या 3 पैकी समजा आता तुम्हाला काय केलंय दुसरीकडे आता दुसरं उदाहरण बघा. तुम्हाला म्हणले याच आयताची परिमिती काढायची आणि आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे आपल्याकडे. चलो ओके. किती महत्वाच्या गोष्टी देतात आयताची परिमिती 1 लांबी 1 आणि रुंदी 1 3 गोष्टी आहेत. आता समजा आपल्याला हे दिलंच नाही रुंदी दिली नाही आणि आपल्याला परिमिती दिलेली आहे समजा. आता हेच आयत आहे. प्रश्न असा आहे की लांबी 20 रुंदी दिलेली नाही x आणि परिमिती बरोबर दिलेली आहे 56. मग आता काय करणार आपण कसं काढणार तर सिंपल आहे. बघा आयताची परिमिती काय दिली आपल्याला 56 दिली बरोबर 2 कंसामध्ये लांबी किती दिली 20 दिली अधिक रुंदी किती दिली x दिली माहित नाही आपल्याला. मग आता काय करणार आपण ही 56 जशाला तशी बरोबर 2 गुणिला 20 म्हणजे 20 दोन्ही किती झाले 40. पहिल्यांदा आपण काय करत असतो 2 नी 20 ला गुणा. आता इथं दोन्ही वेगवेगळे चल आहेत म्हणजे इकडे चल आहे इकडे संख्या आहे. मग आता डायरेक्ट 20x करण्यापेक्षा काय करायचं 2 नी 20 ला गुणायचं. 20 दोन्ही 40 अधिक 2 गुणिला x किती झाले 2x झाले. चलो ओके 2 गुणिला x 2x. किंवा याला आणखी एक पद्धत आहे ती पण सांगतो. हे जर तुम्ही गुणाकार करून केलं तर असं. मग आता पहा हे 56 इकडचे अधिकचे इकडे वजा होतील 40. ओके चलो आहे
अधिक बरोबर इकडे काय राहिलं 2x राहिलं. मग 56 वजा 40 किती राहिले 16 बरोबर काय आहे 2x आहे. मग 16 जशाला तसे बरोबर हे x जशाला तसा ठेवून गुणाकारातलं जे 2 आहे तो इकडे काय होईल हा भागाकारात येईल 2. मग बे बेन बे 8 16 मग किती आलं उत्तर 8. x बरोबर काय आलं बाळांनो आपलं x बरोबर आलं 8. असं सुद्धा करू शकता. x बरोबर 8 कळालं. अशा पद्धतीनं आपण काय काढलं. आता आपल्याला काय दिलेलं नव्हतं. आता आपल्याला काढायची होती रुंदी. रुंदी निघली आपली. लांबी आपल्याला आयताची परिमिती दिली होती आणि लांबी दिली होती. आयताची परिमिती आणि लांबी दिली. दोन गोष्टी दिल्या की तिसरी कोणतीही गोष्ट निघणार. याच्यामध्ये एकूण बाबी किती आहेत 1 2 3. 3 पैकी कोणत्याही 2 दिल्या तर तिसरी गोष्ट निघणार. लांबी रुंदी दिली तर परिमिती निघणार. लांबी आणि परिमिती दिली तर रुंदी निघणार. रुंदी आणि परिमिती दिली तर लांबी निघणार. निघते की नाही पहा. आता समजा आपल्याला परिमिती दिलेली आहे आणि आता लांबीच्या जागी आपण काय केलं लांबी दिलेली नाही आपल्याला. समजा लांबी आहे x आणि रुंदी दिलेली आहे 8. आता पहा निघते की नाही. पहा आयताची सूत्र काय आपलं आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे आपलं. मग आपण हे बरोबर 2 लिहून टाकले. आयताची परिमिती दिलेली आहे आपल्याला. आयताची परिमिती किती आहे 56 बरोबर 2 कंसात लांबी दिली का नाही x रुंदी दिली का तर दिली किती दिली 8. मग आता काय केलं आपण 56 जशाला तसे बघा 56 जशाला तसे बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी पाहिजे. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. चलो ओके ठीक आहे. मग आता काय करणार आपण लांबी दिलेली आहे. लांबी किती आहे सॉरी लांबी x आहे अधिक रुंदी दिलेली आहे का हो दिलेली आहे 8. मग आता काय केलं आपण लांबी x अधिक रुंदी 8. मग आता 2 गुणिला x केलं तर काय आलं आपलं 2x अधिक 2 गुणिला 8 केलं तर 8 दोन्ही 16. मग आता पहा 56 अधिकचे 16 इकडं वजा होतील बरोबर. इकडे काय राहिलं 2x जशाला तसं राहिलं. हे सगळं शिकवलेलं आहे मी एक्सेल समीकरणामध्ये सगळं झालेलं आहे की इकडचं इकडे इकडचं इकडे कसं करायचं. मग 56 मधून 16 गेले किती उरले 40 बरोबर. इथं काय 2x. आता हे 40 जशाला तसे इकडचे गुणाकारातले x इकडे काय 2 काय होतील भागाकारात येतील बरोबर. इकडे x राहील. मग बे दोन्ही 4 आणि बे 0 0 20 बरोबर काय आलं बाळांनो x आलं. पहा म्हणजे आपली लांबी निघाली की नाही. लांबी किती दिलेली आहे 20 होती बरोबर. निघाली की नाही आपली लांबी 20. म्हणजे जर समजा लांबी आणि रुंदी दिलेली असेल तर परिमिती निघते. परिमिती आणि लांबी दिली असेल तर रुंदी निघते आणि परिमिती आणि रुंदी दिली असेल तर लांबी निघते. मग ही निघली आपली रुंदी ही निघली आपली लांबी. अशा पद्धतीनं आपण एका सूत्रावरून त्याचे 3 सूत्र तयार करू शकतो किंवा एकाच सूत्रावरून आपण 3 गोष्टी काढू शकतो परिमितीतल्या. त्रिकोणामध्ये आपल्याला बाजू किती दिली त्या 3 बाजू आणि एक त्याचा परिमिती. तर या 4 गोष्टी दिल्या. त्या 4 पैकी कोणत्याही 3 गोष्टी दिल्या असेल तर चौथी गोष्ट निघते. आता या सूत्रामध्ये एकूण 3 गोष्टी दिल्यात. आयताची परिमिती लांबी आणि रुंदी. तर या 3 पैकी तुम्ही काही पण काढू शकता. जर समजा तुम्हाला लांबी आणि रुंदी दिली कोणत्याही 2 गोष्टी दिल्या तर तिसरी गोष्ट निघते. लांबी रुंदी दिली तर परिमिती निघणार. परिमिती आणि लांबी दिली तर रुंदी निघणार आणि परिमिती आणि रुंदी दिली तर लांबी निघणार. अशा पद्धतीने तुम्ही हे काढू शकता. आगाऊ बोल नका रे. काही क्लास अडकत नाही काय नाही एकदम परफेक्ट चालू आहे. तर अशा पद्धतीनं एका सूत्रावरून तुम्ही वेगवेगळ्या बाबी काढू शकता. सोपं आहे फक्त सूत्र लक्षात ठेवायचं. आता तुम्ही जर म्हणले सर याला डायरेक्ट जर असं केलं तर 56 ला इकडे आणलं समजा 2 आहे इकडे गुणाकारात 2 आहे त्याला जर इकडे आणलं तर 56च्या निम्मे केले तर चालते का बाबा तसं. म्हणजे 56 भागीला 2 केलं तर बे दोन्ही 4 उरला एक आणि बे 8 16 मग 26 आलं. मग कसं करणार आपण मग इथं 26 येते. इकडे काय राहते इकडे राहते x अधिक 8. ते 8 जर इकडे वजा केला तर तसं सुद्धा येते बाळांनो. 26 मधून 8 गेला सॉरी 28 होत्या बे 8 16 28 मधून 8 गेला तर किती उरतात 20 उरतात. म्हणजे ते पण करून दाखवतो तुम्हाला. जर समजा तुम्हाला शंका असेल की बाबा आता एक परत तुम्हाला एक चौकोन देतो बघा लक्षात घ्या. एक आयात देतो परत. समजा हा आयात आहे आणि याची लांबी काय घेतली होती आपण लांबी रुंदी. समजा याची लांबी घेतली होती पहा लांबी आहे 20 रुंदी काय घेतली होती 8. चलो ओके. मग समजा तुमचं म्हणणं असेल की याची परिमिती समजा दिलेली आहे आपल्याला. परिमिती किती आली होती आपली 56 आली होती ना याची. पहा हे तर गणित तसं तर सेकंदातच होते. काय 20 आणि 8 28 28 दोन्ही 56. सूत्र लिहायची गरज नाही काय नाही. आयताची परिमिती आपल्याला लांबी रुंदी दिली असेल तर 20 आणि 8 किती झाले 28 आणि 28 दोन्ही किती झाले 56. म्हणजे काहीच करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला सूत्र बित्र लिहायची काही गरज नाही पण तुम्हाला लिहून दिले लक्षात राहा माहित असावं म्हणून.
परफेक्ट तुम्हाला यावं म्हणून चुकू नये म्हणून. नाहीतर मला जर समजा कोणी म्हणलं की आयताची लांबी 15 आहे आणि रुंदी 7 आहे, तर मी काय करणार, 15 आणि 7 किती झाले, 22 झाले. मग 22 दोन्ही किती झाले, 44, संपला विषय. किंवा म्हणले आयताची लांबी आहे म्हणले 30 आणि रुंदी आहे म्हणले 20, तर त्याचं परिमिती किती, तर 30 आणि 20 किती झाले, 50. 50च्या दुप्पट किती होतात, 100 झालं, 100 परिमिती, संपलं. अशा सुद्धा पद्धतीने करू शकतो. आता पहा, मी जे आता याच्या आधी जे गणित शिकवले त्याच परत पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. चलो ओके, असं गणित आहे, लांबी अधिक रुंदी. समजा आपल्याला परिमिती देऊन टाकलेली आहे त्यांनी. परिमिती किती दिली, 56 बरोबर 2 कंसात. आपल्याला समजा लांबी दिलेली नाही, आता लांबी दिलेली नाही, मग लांबी काय घेतली आपण, x अधिक रुंदी किती आहे, 8 घेतली. आता याच्या आधीच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं, या दोन्ही कंसाला गुणलं होतं. पण समजा तुमची इच्छा असेल की गुणाकार करत बसायचा नाही आपल्याला, तर मग काय करायचं, तर पुन्हा सोपं सांगतो पहा. हे 56 जशाला तसे बरोबर, हे 2 इकडे कशात असतात, कंसाने गुणाकारामध्ये असतात, हे इकडे आले भागाकारामध्ये. मग इकडे काय राहिलं, x अधिक 8. आता कंसात ठेवायची गरज आहे काय, गुणाकारातलं निघून गेलं, x अधिक 8. मग आता येणं पहा, बे 2 4 उरला 1 आणि बे 8 16 किती आलं रे बाबा, 28 आलं. 28 बरोबर काय, x अधिक 8 आहे. आता इकडचे जे 8 आहेत अधिकचे, ते 28 मध्ये इकडे येताना काय होतील, वजा होतील. वजा 8 बरोबर काय आलं, x. मग 28 मधून 8 गेले किती उरले, 20 बरोबर काय आलं, x. हेच गणित तुम्ही असं सुद्धा करू शकता. आले की नाही आपलं 20 लांबी बरोबर, आली 20 लांबी. आता तुम्ही रुंदी पण अशीच काढू शकता. जर समजा तुम्हाला वाटलं की पहा क्षेत्रफळ किती असं, परिमिती किती आहे, 28 बरोबर 2 कंसात लांबी दिली समजा 20 अधिक रुंदी माहित नाही x. तुम्ही काय केलं, हे 56 इकडचे गुणाकारातले 2 इकडे आणले बरोबर, इकडे आहे 20 अधिक x. मग आता हे बे 2 4 बे 8 16 हे 28 आणि इकडं अधिक 20 होते ते इकडे येताना वजा 20 झाले बरोबर, इकडे x आलं. 28 मधून 20 गेले, 8 उरले बरोबर x. म्हणजे तुम्ही कितीही पद्धतीने सोडू शकता. एकदा तुम्हाला समजलं की इतकं सोपं आहे हे सगळं, इतकं सोपं, फक्त तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. आणि सगळ्यात बेसिक गोष्ट काय, तर तुम्हाला समीकरणं कशी सोडवायची ती माहित पाहिजे. आणि समीकरणं सोडवता येत नसतील तर समीकरणाचं एक्चुअल समीकरण नावाचं लेक्चर आपल्या याच्यावर ATM गुरु एज्युकेशनवर उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. ते जर तुम्ही पाहिलं आणि ते जर परफेक्ट कळालं तर असं कोणतंही गणित आलं तर तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. तर आज आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. एक पाहिलं आयताची परिमिती आणि दुसरं पाहिलं त्रिकोणाची परिमिती. परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे काय, आयताची परिमिती म्हणजे काय आणि त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, एवढं आपण पाहिलेलं आहे. आता आणखी 2 गोष्टी राहिल्यात, त्या आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊयात. चलो ठीक आहे. संध्याकाळी रेग्युलर आपलं पेपर सोल्युशन होणार आहे. आज संध्याकाळी नवोदयचा आपला 3रा पेपर असेल आणि 3ऱ्या पेपरचं सोल्युशन आज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये परफेक्ट असेल. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर सुद्धा असेल ATM गुरु एज्युकेशन नावाच्या, कारण काही मुलांना ॲपमध्ये प्रॉब्लेम येतोय तर ते यूट्यूबवरून करू शकतील. ओके चलो ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद, चलो बाय.